नमस्कार श्रोतेहो. मागील पत्रात आपल्याला साने गुरुजींनी शारीरिक श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. तसेच प्रत्येकाने स्वावलंबी असावं हे देखील ते सुचवतात आणि सोबतच सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवणही ते देतात. चला तर मग आजही असेच अजून एक सुंदर पत्र ऐकूया. चिरंजीवी प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद. मागचे पत्र तुला वेळेवर मिळाले नाही. पावसाच्या दिवसांत असे कधीकधी होते. कोकणातून जाणाऱ्या आणि कोकणात येणाऱ्या टपालाची पावसाळ्यात गंमत असते. आधीचे पत्र कधी नंतर मिळते. माझे मागचे आणि हे दोन्ही पत्रे तुला एकदम मिळतील. तुला वाचायला कंटाळा येणार नाही अशी आशा तर करतो. सुद्धा पत्रे आवडीनाशी झाली तर कळव. मी मग वरचेवर लिहिणार नाही. मागील पत्राच्या वेळेस पाऊस नसल्यामुळे लिहिताना मी सचिंत होतो. शेतकरी व इतर सारेच लोक हवालदिल झाले होते. रोपे सुकून चालली होती. वारली वगैरे लोकांच्या जमिनी भारी नसतात. माळ जमिनी त्या, तेथे रोपे कसे टिकाव धरणार. पुन्हा ते हळव्याचे बी पेरतात, कारण ते भात लवकर तयार होते. गौरी गणपतीला खायला होते. परंतु यंदा आता काय करतील हे लोक. पहिले रोप सुकले, पुन्हा पेरायला बी कुठून आणतील. सहकारी संस्थांनी, जिल्हा सुधार मंडळांनी अधिक धान्य पिकवा प्रचार खात्यांनी बी दिले तर पेरतील पुन्हा. पाऊस पडल्यामुळे शेतीची कामे थांबली. मजुरी नाही, घरात खायला नाही. गरीब बाया ओल्या लाकडाच्या मुळ्या विकायला आणू लागल्या. या दिवसांत सुके लाकूड कुठून. परंतु त्यांच्या ओल्या मुळ्या कोण घेणार. गावभर वनवन करीत घ्या दादा, द्या 2-4 आणे म्हणत आणि कमी किमतीत त्या देत. अशा वेळेस ग्रामोद्योग हवा असतो. मी खानदेशात हिंडताना पावसाळ्यात 3-4 दिवस ज्यांच्या घरात चूल पेटली नाही अशी कुटुंबे खेडेगावातून पाहिली आहेत. मुसळधार पाऊस असला म्हणजे देशावर शेतात कामाला जाता येत नाही. मग खायचे काय. घरात साठा कसलाच नसतो. अशा वेळेस सर्वांनी घरात चरखा चालवला, सूत काढले तर आधार होईल. ते सूत ताबडतोब विकत घेणाऱ्या संस्था हव्यात. चरखेही बरेच सूत देणारे हवेत. जपानात आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट सूत देणारे चरखे निघाले आहेत असे कळते. ग्रामोद्योग जपान्यांनीच चालवावेत. त्यांनी ग्रामोद्योग व यंत्रोद्योग यांचा सुंदर समन्वय केला होता. पुन्हा ग्रामोद्योगातही कला सुंदरता. परंतु हे पत्र लिहिताना आनंद होत आहे. ज्येष्ठ महिना संपला आहे. आषाढ सुरू झाला. आर्द्रा नक्षत्र निम्मे होऊन गेले. तरी आर्द्रता कोठे नव्हती. कसे होईल वाटत होते. तो 4 दिवसांनी ढग आले. पश्चिमेचे वारे येऊ लागले. आकाशात मेघांनी भरले. जो तो अंगणात येऊन पाहू लागला. आपली सोनाराळीची बया ते म्हणाली, देव भरून आला आहे. ढग म्हणजे देव, किती यथार्थ. जो आधार देईल तो आपला देव. महात्माजी एकदा म्हणाले, चरखा माझा देव, कारण तो अन्न देतो, स्वाभिमानाची भाकर देतो, स्पर्धांतील धंदा देतो. बया आते पावसाला देव म्हणाली. आपले धर्मग्रंथ, वेद, त्यात पर्जन्य देवाची सुंदर स्तोत्रे आहेत. सुधा आकाशात देव भरून आला. कारुण्याच्या अमृताने ओथंबून आला आणि गडगडाट होऊ लागला. वीजही चमकली. मेघांना फाडून ती बाहेर येऊ पाही. पाऊस आला आला. किती आनंद झाला सर्वांना. मला संस्कृतमधील महाकवी कालिदास यांच्या मेघदूतातील त्या प्रसिद्ध चरणांची आठवण झाली. कालिदास मोठा निसर्गप्रेमी. तू मोठी झालीस म्हणजे वाच. त्याने लिहिलेल्या शाकुंतल नाटकातील शकुंतला फूल पल्लवही तोडीत नाही, इतके तिचे झाडांवर प्रेम. वृक्षांनो, पल्लवांवर प्रेम असूनही जी तोडीत नसे ती ही शकुंतला. आज सासरी जात आहे, तिला आशीर्वाद द्या, असे शकुंतलेला पाळणारा कण्वऋषी म्हणतो. कालिदासाचे कोमल, प्रेमळ, निसर्गप्रेमी हृदयच येथे प्रकट होत आहे असे वाटते. पावसाळ्यात हा कवी आकाशाकडे बघत असावा आणि तो म्हणतो, आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू वप्र क्रीडा
परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. आषाढाचा पहिलाच दिवस आणि डोंगरावर ढग उतरले. मत्त हत्तीप्रमाणे जणू ते दिसत होते. सुधा, परवा खरोखरच असे ढगांवर ढग आले आणि पाऊस, वारा, गडगडाट, चमचमाट सारे प्रकार सुरू झाले. मी ओटीवर बसलो होतो. शेजारच्या सुंदराताईची छोटी विभा आपल्याकडे आली होती. तिची आईही होती. विभा रडू लागली. मी तिला म्हटले, ये पाण्यात होडी टाकू, आणि मी कागदाची होडी केली. विभाने पाण्यात होडी टाकली. तिने टाळ्या वाजवल्या. पागोळ्या मोत्यांच्या सरांप्रमाणे गळत होत्या. विभाने आपले चिमुकले हात पागोळ्यांसमोर केले. हातावर पडलेले पाणी ती प्यायली. मौज. अंगावरचे घामोळे जावे म्हणून गोविंद भटजींचा वामन अंगणात नाचत होता. पुरे पडसे होईल, त्याची आई म्हणत होती. पाऊस 2-3 दिवस पडला. ओढे खळखळ करू लागले. मी खेरांच्या उतरंडीकडून जात होतो. पाण्यातून केवढा एक साप सळसळ करीत गेला. तो बहुधा विषारी नसावा. तो अधेला असेल. अधेला रविवारी विषारी असतो असे म्हणतात. मी त्या सापाकडे बघत होतो. गेला शेतात. साप पाहिला म्हणजे रामकृष्ण काकांकडची गोष्ट आठवते. तुला आहे माहीत? अशाच पावसाळ्यातली गोष्ट. विहिरी भरल्या होत्या आणि काकांचा मुलगा कसा केव्हा विहिरीजवळ गेला आणि पडला कळले नाही. मागून हाकाहाक, शोधाशोध झाली. विहिरीची शंका आली. काका पट्टीचे पोहणारे, बुड्या मारणारे, आणि बाळ सापडला. परंतु तो देवाघरी गेला. दुसरा दिवस होता. जरा ऊन पडले होते आणि आपली अंबू मागीलदाराने शेताडीतून काकांकडे समाचाराला आली. ती राहणार होती 2 दिवस. दिवस मावळला. रात्रीची वेळ. माझघरात रामकृष्ण काका, काकू, अंबू वगैरे बोलत होती. मृत बाळाच्या आठवणी निघत होत्या. सारी दुःखी होती. काकूंच्या डोळ्यांतून टचकन पाणी येई. धीर गंभीर काकांनाही हुंदका येई. तो काका एकदम चपापले. अरे बाप रे, ते म्हणाले. माझघरातून ओटीवर जायला दार होते. तिथे जिनाई होता. दाराच्या वर उतरला होता. उतरल्यात नाना वस्तू असायच्या. तेथे कोयती असायची, चुन्याचे मडके असायचे. परंतु त्या उतरल्यावरून एक जातिवंत सर्प खाली येत होता. खाली दिवा असल्यामुळे तो जरा दिपावला होता. फणा खाली आली होती. 10चा आकडा दिसत होता. काकाने दिवा मोठा केला. अंबू दुपारी शेताडीतून आली. जरा ऊन पडलेले. हे सर्पराज बिळातून बाहेर येऊन गवतातून जात असावेत वा पडून राहिलेले असावेत. अंबूचा पाय लागला असेल, धक्का लागला असेल. अपमान वाटून तो पाठोपाठ आला असावा. केव्हा तरी घरात शिरून उतरल्यावर लपला असावा आणि रात्री फणा करून निघाला दंश करायला. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. दुसरी लहान मुले तिथे निजलेली. कोकणात पुष्कळांच्या घरी कांबेरू असते. बांबूच्या लांब काठीला त्रिशूळ बसवलेला असतो. त्रिशूळ दुरून सापात रोवायचा. त्याला जखडून डांबून ठेवायचे आणि दुसऱ्याने मग काठीने मारायचे. असे केल्याशिवाय गत्यंतर नसते. काकांकडे कांबेरू होते, परंतु ते ओटीवरच्या खुंट्यावर होते. जायचे कसे? मागील दार उघडून घराला वळसा घालून ओटीवर जाऊन ते घेऊन येईपर्यंत तो खाली यायचा, दंश करायचा. बरे, दारातून ओटीवर जावे तर दाराच्या डोक्यावरच त्याची फणा खाली आलेली. सुधा, काका छातीचे. त्यांनी डोळे मिटले, देवाचे नाव घेतले आणि त्या दारातून वाकून सापाच्या फणे खालून विजेसारखे ओटीवर गेले आणि तसेच परत कांबेरू घेऊन माझघरात आले. दिवा मोठा केला होता. काकांनी नेम धरला आणि त्यांनी सारी शक्ती एकवटून उतरल्याचे लाकूड जेथे होते तेथे त्या सर्पाला त्रिशूळाने डांबले. खाली हातभर तो आलेला फो फो करत होता. काकांनी त्याला खिळवून धरले होते, परंतु मारणार कोण? शेजारचे बापूराय आले, परंतु ते काकांना म्हणाले, माझ्या हातात कांबेरू द्या, तुम्ही मारा. काका म्हणाले, नाही, तुमच्या हातात देताना जरा कांबेरू सैल झालं तर तो निसटलाच. मग कडकडून चावे घेतल्याशिवाय तो राहणार नाही. आरडाओरडा झाला. बाळशिटीचा शांताराम आला. त्याने काठी आणली, फणेवर मारली. फो फो करणारी ती फणा 2-4 काठ्या मारल्या आणि फोफो संपले. तो जातिवंत सर्प मेला. काका जेव्हा जेव्हा ती गोष्ट सांगतात तेव्हा अंगावर काटा उभा राहतो. कोकणात असे प्रसंग येतात. पावसाळ्यात घराजवळ बेडूक वगैरे खायला साप येतात.
त्यावेळेस तो बेडकीचा केविलवाणा आवाज येत असतो. पावसाळ्यात कोकणात हे असे प्रकार जाऊ दे, त्या गोष्टी त्या संपायच्या नाहीत. अनंताच्या फुलांना आता चांगलाच बहर आला आहे. अनंताला तितकासा वास नसतो, परंतु कसे घवघवीत दिसते फूल. बटमोगऱ्यासही फुले लागू लागली. फणसांच्या झाडावरून बटमोगरीचे वेल गेलेले. सबनिसांच्या सीताकाकू लाखोळी वाहणार आहेत आणि रंगुनानांकडे एक मोगरा आहे. केवढे त्याचे फूल पांढऱ्या गुलाबासारखे दिसते. वासही मधुर. तेरडे आता चांगलेच फुलू लागले आहेत. लहान मुले तेरडे मोडून त्याच्या काट्या पाटीवर कुस्करतात. त्यातले पाणी पाटीवर पडते. पाटी स्वच्छ होते. अजून कचिळ्यांची फुले दिसू लागली नाहीत. कुंपणातून ठाई ठाई असलेल्या चवईंना आता चांगलीच पाने फुटली आहेत. खंडाळ्याच्या घाटात कितीतरी चवई दिसतात. चवई म्हणजे रानकेळी. त्यांनाही केळफूल येते. बारीक केळी लागतात, परंतु हे केळफूल जरा कडवट असते. येत्या बुधवारी आता आषाढी एकादशी. पंढरपूरला मोठा सोहळा. लाखो लोकांची यात्रा. अनेक संतांच्या पालख्या तेथे येतात. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून या तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची अनेक पालख्या पंढरपूरला जातात. यंदा सज्जनगडावरून समर्थांचीही पालखी जाणार आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी जो पंथ सुरू केला त्याला वारकरी पंथ म्हणतात. समर्थांच्या संप्रदायाला धारकरी म्हणतात. परंतु हे दोघे पंथ परस्परांस पूरकच होते. वारकरी पंथाने महाराष्ट्रात एकता निर्मायला अपार मदत केली. पंढरपूरच्या वाळवंटात तरी भेदभाव दूर केला. महाराष्ट्रातून लाखो लोक एकत्र यायचे, पायी यायचे, नामघोष करीत यायचे. आपण सारे एक, एका राष्ट्राचे, ही भावना बळावे. न्यायमूर्ती रानडे तुला माहीत आहेत ना? पुण्याहून या पालख्या जातात. केवढा सोहळा. लोक आंबे, केळी यांचा पालख्यांवर वर्षाव करतात. लहान मुले छोट्या पालख्या करून ज्ञानबा तुकाराम करीत या मिरवणुकीत सामील होतात. पुण्याच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या इमारतीतून ती श्रद्धा, तो त्याग, भक्तिप्रेम पाहून न्यायमूर्ती सद्गतीत झाले. त्यांचे डोळे भरून आले. ज्यांनी ही निष्ठा दिली ते किती थोर. नवीन निष्ठा द्यायची असेल तर ती त्यागानेच देता येईल. पंढरपूरला एकदा एक वेश्या कन्या आली. बादशहाचे तिच्यावर प्रेम. ती म्हणाली पांडुरंगाला भेटून येते आणि देवांच्या चरणावर डोके ठेवले ते ठेवले. असा त्याग पंढरपूरला ओतला गेला आहे. परंपरा उगीच नाही सुरू होत. कुत्र्यासही तूप देऊ पाहणारे नामदेव, कोठारे लुटवणारे दामाजी, विष्णुमय जगत पाहणारे तुकाराम, ते शांतीसागर एकनाथ आणि ती ज्ञान वैराग्याची मूर्ती ज्ञानदेव, सर्वांची पुण्याई पंढरपूरला ओतलेली. लाखो लोक तिथे जातात. त्यांच्या श्रद्धेला हसू नका. तुम्ही त्यांच्यात मिसळा, नवीन विचार द्या, परंतु ते मानवधर्माचे, मारामारीचे, कत्तलीचे नका देऊ. संतांनी मानवधर्म दिला म्हणून ज्ञानबा तुकाराम हीच महाराष्ट्राची दैवते राहिली. हेच राष्ट्रपुरुष म्हणून महाराष्ट्र ओळखतो, कारण त्यांचा संदेश सकळ मानवांना सुखी करण्यासाठी होता. भेदांना दूर करून सर्वांमधील दिव्यता दाखवणारा त्यांचा संदेश होता. सुधाताई, संतांची शिकवण आज अधिकच आवश्यक आहे. पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्रीय जनसंघटनेचा मुका अध्यक्ष. तिथे सर्वांनी यायचे, भेटायचे आणि तेथील गोष्टी ऐकल्या म्हणजे अश्रू येतात. बडवे, पुजारी पांडुरंगासमोर टाकलेले मोजतात तेव्हा त्यांना त्यात कधी कधी कागद आढळतात, लिफाफे आढळतात. आशेने लिफाफे फोडावे तो त्यात देवा पांडुरंगा, सासू छळते, नणंदा त्रास देतात, त्यांचीही प्रेम नाही. तुला दया, कोणाजवळ दुःख सांगावे, तो मायबाप म्हणून तुला सांगते, असे मजकूर आढळतात. तर एखाद्या पत्रात भाऊबंधांनी नाडले, का रे देवा असे व्हावे, मी काय पूर्वजन्मी पाप केले की मी अन्नाला मोताद व्हावे, नि माझ्या भाऊबंधांनी माड्यांतून राहावे, माझी अब्रू तू राख, तुला चाड, असे दिसते. दुसऱ्यांजवळ आपली दुःखे उगाळीत बसण्यापेक्षा कोणीतरी विश्वशक्ती आहे तिच्याजवळ दुःख सांगावे, ही वृत्ती का क्षुद्र? सुधा, तू पंढरपूरला केव्हा तरी जा. सेवादलात जाणाऱ्या तेथे सुमती, पुष्पा, उषा वगैरे मुली आहेत. त्यांची तुझी ओळख होईल. भीमा आणि चंद्रभागा दोन्ही नद्या बघशील. जा एकदा. आता चातुर्मास सुरू होईल. परवा कांदे नवमी, मग 4 महिने कांदा नाही खायचा.
परंतु गरिबांना तर कांदाच खावा लागतो. नवीन भाज्या झालेल्या नसतात. कांदाच भाकरीबरोबर. मागे आम्ही एकदा तुरुंगात होतो. चातुर्मास आला. जेलमध्ये कांद्याची भाजी. काही सत्याग्रही म्हणाले, चातुर्मासात कांदा खायचा? जेलचे सुप्रिटेंडंट म्हणाले, कांदा तर खावा, त्यात फॉस्फरस आहे. महात्माजींच्या आश्रमात म्हणे कांदा खात. एकदा नाशिक जिल्ह्यात चांदवडला युवक परिषद होती. देशभक्त शंकरराव देव अध्यक्ष होते. रात्री जेवायला मंडळी बसली. शंकरराव म्हणाले, कांदा आणा बुवा आधी. आम्ही एकदा खानदेशातील एका खेड्यात गांधी जयंती सफाईला गेलो. खूप काम झाले. एका शेतकऱ्याने सर्वांना भाकरी दिली. तेथे कांदे होते. फोडायचा बुक्की मारून निघायचा. काही मुले कर्मट आईबापांची. ती कांदा घेत ना. शेतकरी दुसरे कालवण आयत्या वेळेस काय देणार? मी त्या मुलांना म्हटले, कांदा खा. कांदा भाकर हे आपलं राष्ट्रीय अन्न. खा, पाप नाही. त्यांनी मग खाल्ला. चातुर्मासात पूर्वी स्त्री पुरुष नाना नेम धरीत. जीवनात त्यामुळे संयम येतो, निश्चयीपणा येतो. माणसाच्या जीवनात व्रत नसेल तर काय अर्थ? तुकारामांनी व्रतहीन माणसास गाढव म्हटले आहे. नेम अमुकच असावा असे नाही. काळाप्रमाणे व्रत बदलते. तू विद्यार्थिनी आहेस. रोज एक श्लोक पाठ करायचा ठरवलेस तर चातुर्मासात 120 श्लोक पाठ होतील. मी लहानपणी रोज गंगालहरी वाचित असे. पाठ होऊन गेली. विष्णू सहस्रनाम म्हणत असे. पाठ झाले. असा काही नेम कर. रोज 10 ओळीचा अनुवाद करायचा. रोज काहीतरी करायचे असे ठरव. तू तुझ्या पत्रात अरुणाची गंमत लिहिलीस. वाचून हसू आले. लहान मुलांना जे जे नवीन ते हवे वाटते. अरुणाने तारीख हा शब्द ऐकला तर सारखी तारीख म्हणत राहिली. तू लिहिलेस. 2 वर्षांचीही ती नाही. तर अभ्यास कर तुला म्हणाली. मुले जे ऐकतात ते बोलतात. पुण्याला माझे मित्र नारायणराव गोरे आहेत ना, त्यांची शुभा आता मोठी झाली आहे. परंतु लहान होती तेव्हा एकदा म्हणाली, नाना वातावरण चांगलं नाही. त्यांनी विचारले, शुभा वातावरण म्हणजे काय? तर ती म्हणाली, मला काय माहीत, तुम्हीच वातावरण म्हणता. अशी मुलांची गंमत असते. नवीन शब्द, नवीन फूल, नवीन प्राणी. नवीनांची ती उपासक. परंतु मनुष्य वाढत जातो तसतसा तो नवयुग धर्माचा कमी उपासक होतो. त्याला नवीन आवडेनासे होते. ज्याला नवीन नवीन घ्यावे मिळवावे असे वाटत नाही तो मृतवतच नाही का? असो. सर्वांस सप्रेम प्रणाम. अरुणास सप्रेम आशीर्वाद. तुझा अण्णा. साधना. 9 जुलै 1949. पुढील पत्र पुढील भागात. तोवर हॅपी लिसनिंग.